दिसायला देखना राजबिंडा, तितकाच कपटी, तितकाच नीच, तितकाच जातीवादी। तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। गोपीचंद पडळकर म्हटले जयंत पाटलांना, आला होता ना दिसायला देखना राजबिंडा तितकाच। आता पुढे काय म्हटलेत हे तुमचं तुम्हीच बघा आणि यावरती तुमची काय मत आहेत हे आपण जाणून घेऊयात। जे त्या जयंत पाटलाचा परवा आला होता ना, जयंत पाटील इथं तोंडावरती साती आसरा घेऊन आला होता ना, दिसायला देखना राजबिंडा, तितकाच कपटी, तितकाच नीच, तितकाच जातीवादी। दे ना त्याचा राजीनामा, या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा। आणि राहुल गांधींनी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा आणि मग या आंदोलनामध्ये येऊ दे ना। बरोबर आहे की चुकीचं आहे? अरे एका आमच्या आनंदराव देवकाते साहेबांनी राजीनामा दिला, अजूनपर्यंत त्या घराला आमदारकी मिळाली नाही। मिळाली का सांगा? यावरती विजू गणेशकर यांचं असं म्हणणं आहे की पाटलांच्या कारखान्यात कामगार म्हणून ठेवणार नाही तुला, आपली ऐपत काय, बोलतो काय, हेच भाजपचे संस्कार। अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है। गजब बेइज्जती है। तर सुरेश भगवान मोठे यांचं यावरती असं म्हणणं आहे की राजबिंडा होण्यासाठी चांगले गुण लागतात, ते गुण त्यांचे बघून तुम्ही तरी आत्मसात करा, म्हणजे तुम्ही राजबिंडा होताल। चुप, बिल्कुल चुप। हिम्मत कैसे हुई तेरी मुंह खोलने की? तर जालिंदर कटरे यांचं असं म्हणणं आहे की दिसायला देखना हे कामात बी देखना आहे, म्हणून तर 8 वेळा निवडून आलेत। खरं